नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय थेट वास्तव. आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिका निवडणुकांचा निकाल आणि पुणेकरांनी कुणाला कौल दिलाय. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आजच्या मतमोजणीमध्ये दिसून आलं आहे. शहरातील 165 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत भाजपने प्रभावीरित्या आघाडी घेतली असून सध्याच्या आकडेवारीनुसार पक्षाने 110 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 82 जागांच्या पुढे जाऊन मिळालेली ही आघाडी म्हणजे पुण्यात भाजपची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चितच झालंय. या निकालाने पुण्यातील मागील काही महिन्यांच्या राजकीय वातावरणाला एका वेगळ्याच दिशेने वळवलंय. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी भाजप सोबतची राजकीय साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. दोन गटांमध्ये विभागलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार आणि त्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतील असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. काका पुतणे एकत्र येण्याचा हा निर्णय म्हणजे भाजपला दिलेलं मोठं आव्हान असेल आणि विशेषतः पुणेकर यावर कशी प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्षच लागलं होतं. मात्र आज समोर आलेल्या मतमोजणीने या सर्व राजकीय समीकरणांना एक वेगळंच वळण दिलंय. ज्या युतीला लोक मोठा राजकीय फटका देऊ शकेल असं मानलं जात होतं त्या युतीला पुण्यात अपेक्षित यश मिळालेलं नाही. सध्याच्या कलांनुसार अजित पवारांचा पक्ष 12 जागांवर आणि शरद पवारांचा फक्त 2 जागांवर आघाडीवर दिसून येतोय. तुलनेत भाजपने 110 जागांवर आघाडी घेतली. याचा सरळ अर्थ असा की राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूंना पुण्यातील मतदारांनी सध्या तरी पसंती दिलेली नाहीये. मतदारांनी भावनेपेक्षा सरळ काम आणि विकासाला प्राधान्य दिलं आहे असं या आकडेवारीतून दिसत आहे. पुण्यातील मतदारांचा कल का बदलला याचा विचार केला तर गेल्या काही वर्षांपासून शहरात झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाकडे आपण पाहू शकतो. स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, रस्ते, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, सार्वजनिक सोयी सुविधा आणि शहराचे वाढते विस्तार क्षेत्र यामध्ये काम झालेलं आहे. या कामांचा आणि योजनांचा तळागाळापर्यंत पोहोच असल्याचा अनुभव मतदारांनी घेतला असल्याचं दिसतं. इतकंच नव्हे तर शहरातील मध्यम वर्गातील मतदारांनी स्थैर्य, स्थिर नेतृत्व आणि स्पष्ट विकासात्मक दिशा यावरच मत दिलं असं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. या निकालाचा आणखी एक राजकीय अर्थ असा होतो की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीने राज्यातील पुढील राजकारणावर खोल परिणाम होण्याची शक्यता निर्माण केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूतील एकत्रीकरण हा मोठा राजकीय शो मानला जात होता, परंतु त्या शोला पुणेकरांनी स्वीकारलेलं नाहीये. यंदा पुणेकरांनी भावनिक राजकारणाला नाकारत विकासाकडे झुकलेलं मतदान केलं आहे. या पूर्ण प्रक्रियेने एक महत्त्वाचा संदेश दिलाय की शहरातील नागरिक आता फक्त विचारसरणी किंवा कुटुंबीय राजकारणावर मतदान करत नाहीत तर विकास, कामकाज आणि प्रशासनिक परिणाम यावर मतदान करत आहेत. त्यामुळे भाजपा विरुद्ध समीकरण तयार करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत अपेक्षित परिणाम देऊ शकला नाही. आता पुण्यातील पुढील 5 वर्षांचा राजकीय काळ भाजपच्या अधिपत्याखाली जाणार असून शहर कशा प्रकारे बदलतं हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. एकूणच पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या निकालांनी स्पष्ट केलं आहे भाजपाने मिळवलेलं बहुमत हे त्यांच्या संघटनेची ताकद, प्रचारातील स्पष्टता आणि विकासाच्या वचनांवर जनतेचा विश्वास याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. आजचा निकाल म्हणजे फक्त संख्येचा खेळ नाही तर मतदारांच्या मनात झालेला बदल आहे आणि या बदलाने महाराष्ट्राच्या राजकारणावर पुढील काही महिन्यात मोठे परिणाम होऊ शकतात. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.